हॅलो एव्हरीवन. या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता चौथी विषय मराठी ॲट संकलित मूल्यमापन एक प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर बघणार आहोत. हा क्वेश्चन पेपर मागील वर्षाचा आहे. तुम्हाला याच्यावरून फॉर्मॅट समजेल की पेपर कसा येतो. अगोदर तुमची तोंडी परीक्षा होईल. तोंडी परीक्षेत पहिला प्रश्न मागील वर्षी विचारला होता की टोपीवाला व माकड या गोष्टीतील चित्रांचा योग्य क्रम लाव आणि गोष्टी तुझ्या शब्दात सांग. आणि तोंडी परीक्षेत दुसरा प्रश्न होता, दिलेल्या रोजनिशीच्या पानावरील नोंदी वाच व त्या आधारे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग. तर ही नोंद तुम्हाला वाचायची आहे आणि याच्यावर विचारलेले प्रश्न तोंडी उत्तर तुम्हाला सांगायची आहेत. आता लेखी परीक्षा आहे. ही तुम्हाला तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला उत्तरं लिहायची असतील. तर खालील उतारा वाच व त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिही. उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही सर्व मित्र मैत्रिणींनी ऐतिहासिक वास्तूला भेट दिली. तेथील भिंतीवरच्या अनावश्यक लिखित मजकूर आम्ही ओल्या कापडाने पुसून टाकला. प्लास्टिक व इतर केरकचरा कचराकुंडीत टाकला. स्वच्छ केलेल्या ठिकाणी कृपया येथे कचरा टाकू नये, कृपया थुंकू नये, ऐतिहासिक वस्तूंचे पावित्र्य राखा. तसेच ऐतिहासिक वास्तूच्या परिसरातील झाडांचे जतन व संवर्धन करा, अशा सूचना वजा पाट्या लावल्या. ऐतिहासिक वास्तूवरून खाली पाय उतरत असताना येणारी वाळ्याची झुळूक जणू पाठीवर शाबासकीची थापच देत आहे असे आम्हाला वाटू लागले. तर हा एक उतारा आहे. याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारलेत, त्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. मग प्रश्न अ आहे, सर्व मुलांनी कोठे भेट दिली ते लिही. तर कुठे भेट दिली होती? ऐतिहासिक वास्तूला भेट दिली होती. ऐतिहासिक वास्तूला भेट दिली. पुढील प्रश्न आहे, ऐतिहासिक वास्तूचे जतन करण्यासाठी काय करावे असे तुला वाटते ते एका वाक्यात लिही. तर इथे एका वाक्यात लिहिलेलं आहे, प्लास्टिक व इतर केरकचरा कचराकुंडीत टाकणे. पुढील प्रश्न, खाली दिलेल्या योग्य कृतीच्या विधानापुढे बरोबर अशी खूण कर. तर योग्य जे विधान आहे त्याच्यापुढे बरोबरची खूण करायची. तिघं विधानं वाचा आणि बरोबर कोणतं आहे? तर बरोबर आहे, ऐतिहासिक वास्तूच्या पायऱ्या चढताना पायऱ्यावर पडलेल्या काचा स्नेहलने उचलून कचराकुंडीत टाकले. हे बरोबर आहे. किरणने ऐतिहासिक वास्तूच्या दगडी भिंतीवर खडूने स्वतःचे नाव लिहिले. हे काय? हे तर चूक आहे. गिरीशने झाडावर बसलेल्या माकडांना विनाकारण दगड मारला. हे सुद्धा चूक आहे. मग बरोबर कोणतं आहे? विधान नंबर 2. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. प्रश्न क्रमांक 4, खालील कविता वाच व त्याखालील प्रश्नांची उत्तरं लिही. नाही पावसाच्या सरी, ढग गेले जणू दुरी, शेतकरी राजा भोळा, कशी गाईल भलरी, जमिनीत नाही पाणी, भेगाळली सारी धरणी, कशी करावी पेरणी, सुकलेल्या रानीवनी. तर ह्या कवितेवर प्रश्न विचारलेला आहे. खाली दिलेल्या योग्य पर्यायाच्या क्रमांकास गोल अशी खूण कर. कवितेचे वर्णन केलेली नैसर्गिक आपत्ती कोणती आहे? तर पाऊस पडत नाहीये, म्हणजे काय? कोरडा दुष्काळ आहे. मग पहिलं क्रमांकाचं उत्तर बरोबर आहे. ओला दुष्काळ आहे का? नाही. भूकंप आहे का? नाही. ढगफुटी पण नाहीये. तर कोरडा दुष्काळ आहे, म्हणून इथे राऊंड केलेला आहे. पुढचा प्रश्न, कवितेतील शेतकरी राजा पेरणी कशी करावी या विचारात का पडला आहे ते लिही. कारण की पाऊस पडत नाही. मग इथे लिहिलेलं आहे पाऊस न पडणे, ढग दूर निघून जाणे, त्याच्यामुळे तो विचारात पडलेला आहे. पुढचा प्रश्न, पाऊस पडला नाही तर काय होईल? 2-3 वाक्यात लिही. पाऊस पडला नाही तर शेतात पिके उगवणार नाहीत, जनावरांना चारा पाणी मिळणार नाही, लोकांना अन्नधान्याची टंचाई भासेल. पुढचा प्रश्न, योग्य पर्याय ओळख व गाळलेल्या जागी पूर्ण कर. भलरी म्हणजे काय? तर त्या कवितेवर तो प्रश्न आहे, कशी गाईल भलरी. बरोबर. मग भलरी म्हणजे काय? कोळी गीत नाही, लग्नात गावायचे गीत नाही, शेतकरी गीत आहे. भलरी म्हणजे काय? शेतकरी गीत. पुढे खालील प्रसंग वाच व उत्तरे लिही. हा प्रसंग तुम्हाला वाचायचा आहे. व्हिडिओ पॉज करा आणि हा प्रसंग वाचून घ्या आणि त्याच्यावर तुम्हाला जे प्रश्न विचारले त्याची उत्तरं लिहा. वाटलं तर मी तुम्हाला वाचून दाखवते उतारा. ए तायडे, उगीचच काहीही बोलू नकोस.
तुला मोबाईल मिळाला तेव्हा मी काही बोलले होते का? हो, हो. आम्हालाही महत्वाची कामं असतात. महत्वाचं बोलायचं असतं. दादाचा फोन घेते मी कधी-कधी. पण फक्त गेम्स खेळण्यासाठीच गं. बोलण्यासाठी काय करावं मग? आई, पुढल्या महिन्यात माझा वाढदिवस येतोय. मित्र-मैत्रिणींना पार्टीसाठी बोलवायला किती मजा येईल. अरे, उद्या संध्याकाळी माझी बर्थडे पार्टी घरीच आहे गच्चीवर. तू जरा लवकर येशील ना? गुड. अगं, आपण खूप धमाल करू. हो, सगळ्यांना आता फोनवरच सांगते. बाय. अगं, मोबाईलमुळे कोणालाही क्षणात संपर्क करता येतो, संवाद साधता येतो. गटात न बसणारा शब्द ओळखून लिही. Google, सर्च, खडू, रील्स आणि गेम्स. तर गटात कोणता शब्द बसत नाहीये, खडू बसत नाहीये. कारण की Google, सर्च, रील्स आणि गेम्स हे मोबाईल रिलेटेड शब्द आहेत, राइट? इंटरनेट रिलेटेड शब्द आहे असं म्हटलं तरी चालेल. पुढचा प्रश्न. अयोग्य पर्यायांसमोर अशी खूण करायची आहे. चुकीची खूण. अयोग्य पर्यायांसमोर. मी मोबाईलचा उपयोग यासाठी करेन. रील्स पाहण्यासाठी करेल का? नाही. म्हणून तिथे अयोग्य पर्यायाला चुकीची खूण केली. हा पर्याय अयोग्य आहे. इंटरनेटवरून माहिती मिळवण्यासाठी हो, बरोबर आहे. म्हणून तिथे आपण काहीच केलेलं नाहीये. कोणतीच टिक केलेली नाहीये. फक्त अयोग्य पर्यायाला आपल्याला चुकीचं दाखवायचं आहे. गेम्स खेळण्यासाठी तर हे सुद्धा अयोग्य आहे. म्हणून इथे पण चुकीची खूण केलेली आहे. आणि महत्त्वाच्या निरोप देण्यासाठी हा योग्य पर्याय आहे. पुढचा प्रश्न. मोबाईलच्या सहाय्याने तू कोणत्या नवीन गोष्टी शिकल्या आहेस ते लिही. मोबाईलच्या सहाय्याने मी नवीन माहिती शोधायला शिकलो. ऑनलाईन व्हिडिओ आणि ॲप्समधून अभ्यासाचे धडे आणि इंग्रजी शब्द शिकले. तुम्ही काय शिकले हे तुम्ही अजून तुमच्या मनानेही पॉइंट्स याच्यात ऍड करू शकतात. पुढचा प्रश्न. खालील वाक्य वाच व दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही. प्रिया शाळेतून घरी आली. पटपट आवरून ती झटझट मैत्रिणीच्या वाढदिवसाला गेली. तिने मैत्रिणीला बांगड्या भेट देऊन चवदार केकचा आस्वाद घेतला. वर दिलेल्या वाक्यातील नाम, सर्वनाम व विशेषण ओळखून लिही. तर नाम काय आहे? रिया आहे. सर्वनाम काय आहे? ती, तिने. बरोबर. आणि विशेषण काय आहे इथे? चवदार केक. केकसाठी काय वापरलंय विशेषण? चवदार. तर मग इथे विशेषणाच्या ठिकाणी लिहिलं आपण चवदार. खालील शब्दांचे एकवचन लिही. बांगड्या हे काय अनेक वचन आहे. तर एकवचन काय असेल? बांगडी. वरील वाक्यात आलेले पटपट, झटझट यासारखा एक पुनरावृत्ती दर्शक शब्द लिही. मग चटचट, पटपट हे शब्द तुम्ही लिहू शकतात. पुढचा प्रश्न आहे. संवादावर हा प्रश्न आहे. खालील संवाद लिही. तू दुकानात वस्तू विकत घ्यायला गेलास किंवा गेलीस. खरेदी करून झाल्यानंतर तुला दुकानदाराने 20 रुपये परत करणे आवश्यक होते. तुम्ही काही पैसे दिले दुकानदाराला आणि दुकानदार तुम्हाला 20 रुपये परत देणार होता. परंतु दुकानदाराने तुला चुकून 20 रुपये देण्याऐवजी 50 रुपयाची नोट दिली. अशी कल्पना कर. त्या प्रसंगी तुझ्यात व दुकानदारामध्ये झालेला संवाद लिही. मग तुमच्यात आणि दुकानदारामध्ये काय संवाद होईल तो तुम्हाला लिहायचा. तर तू म्हणजे आपण पेपर लिहितो म्हणून तू म्हणजे स्टुडंट इथे. काका मला 20 रुपये परत द्यायचे होते ना? मग दुकानदार म्हणतोय, हो बाळ, मी तुला परत दिले आहेत. मग तुम्ही म्हणताय दुकानदाराला, की पण तुम्ही चुकून 20 रुपयांऐवजी 50 रुपयाची नोट दिली आहे. मग दुकानदार, अरे वा, खरंच का? माझ्याकडून चूक झाली. हो, ही 50 रुपयांची नोट घ्या व मला योग्य 20 रुपये द्या. दुकानदार, धन्यवाद बाळ, तू खूप प्रामाणिक आहेस. तू प्रामाणिक राहणे आपले कर्तव्याचे आहे. दुकानदार, बरोबर आहे, हे घे तुझे 20 रुपये. हे तुम्हाला उत्तर लिहायचं अपेक्षित आहे. तुमचं उत्तर थोडं वेगळंही असू शकतो. हा संवाद तुम्हाला लिहायचा आहे. पुढचा प्रश्न आहे. सहलीला जाताना लागणाऱ्या साहित्याची यादी लिही. मग सहलीला तुम्ही जातच असतात स्कूलमध्ये. तर जेवणाचा डबा, पाण्याची बाटली, छोटी नोंदवही, पेन्सिल, टोपी, रुमाल, कोरडा खव. पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 9. विरामचिन्हांचा योग्य वापर कर आणि
वाक्य पुन्हा लिही. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. इथेच तुम्हाला गणिताचे आणि इंग्लिशचे सुद्धा व्हिडिओज मिळणार आहेत. प्रॅक्टिस क्वेश्चन पेपरचे विथ आन्सर. दादा तर सारखं मित्रांना सांगतो, अरे मी ग्रंथालयात अभ्यास करतोय. मग इथे तुम्हाला योग्य विरामचिन्हांचा वापर करायचा आहे. आता हे जर वाक्य तुम्ही पाहिलं तर दादा तर सारखं मित्रांना सांगतो, इथे कॉमा असायला हवा. राईट. तर फायनल उत्तर तुम्हाला लिहायचं आहे कॉमा ऍड करून आणि ते फुल स्टॉप म्हणजे पूर्णविराम असायला हवा. तर दादा सारखं मित्रांना सांगतो, अरे मी ग्रंथालयात अभ्यास करतोय. पुढचा प्रश्न आहे, खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका सणाविषयी 5 ते 6 वाक्यात माहिती लिही. हा शेवटचा प्रश्न आहे. मग कोणते पॉइंट्स तुम्हाला याच्यात ऍड करायचे आहेत किंवा कोणते मुद्दे तुम्हाला ऍड करायचे आहेत? तर सणाचे नाव, तो सण कसा साजरा करतात, त्या सणानिमित्त बनविले जाणारे पदार्थ. तुम्ही तुमचा आवडीचा सण घेऊ शकतात. मी इथे दिवाळीबद्दल माहिती दिलेली आहे. आता दिवाळी जवळच आलेली आहे. दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे. हा सण आपण मोठ्या आनंदाने साजरा करतो. घराची साफसफाई करून त्यांना दिव्यांनी, कंदिलांनी सजवले जाते. फटाके फोडले जातात व नातेवाईकांना भेटवस्तू दिल्या जातात. या सणानिमित्त लाडू, करंजी, चकली, चिवडा असे अनेक फराळाचे पदार्थ बनवले जातात. दिवाळीमुळे घरात आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण होते. थँक्यू सो मच. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर. आणि ह्याच चॅनलवर तुम्हाला गणिताचे आणि इंग्लिशचे सुद्धा व्हिडिओज मिळणार आहेत. थँक्यू वन्स अगेन.